काय सांगशील आज गटारामध्ये उभं राहून तुम्ही क्रिकेट खेळले आहेत, काय सांगायचं निषेध व्यक्त केला? आम्ही महानगरपालिकेचा निषेध म्हणून ह्या आमचा जो मुख्य नाला आहे जो मल्हारनगर जोशीबाग बैल बाजार असा कनेक्ट आणि रामबागेतून असा तो खाडीला मिळतो अशा नाल्यावरती आम्ही आज इथे क्रिकेट खेळतोय. कारण की तुम्ही बघू शकता ते हा नाला नाही आहे, हा डम्पिंग ग्राउंड झालेला आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. इकडचे दुकानवाले आहेत वारंवार तक्रारी करतात की इकडं कचरा पडतोय किंवा इथे आग लागते, त्यांच्या दुकानाला देखील नुकसान होते. पण प्रशासनाला ह्याच्यावरती कुठेही जाग नाही आहे. आणि येत्या आज 7 तारीख आहे, 7 मे आणि 7 जूनपासून आपल्या इथे पावसाळा चालू होतो, पण अजूनपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये नाले साफसफाई करायचे कुठेही काम चालू झालेलं नाही आहे. दरवेळेस ह्या नाल्यामध्ये वरच्यावर फक्त काम केलं जातं. ह्याच्यामुळे आमचा मल्हारनगर जोशीबाग बैल बाजार हा आणि जरीमरी हा भाग हा पाण्याखाली जातो. दरवेळेस पाणी भरतं, तिकडे पाणी आल्यामुळे आर्थिक नुकसान होतं, पण प्रशासन त्यांना कुठेही भरपाई देत नाही. त्याच्या निषेधार्थ आत्ता तरी प्रशासनाला जाग यावी. कारण की इतर वेळेस प्रशासन शासन होतं, प्रशासकीय शासन होतं, यावेळेस नगरसेवक बसलेले आहेत, महापौर आहेत. महापौर मॅडमला आमचं एवढंच सांगणं आहे की तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा, इथे सुरक्षा भिंत बांधा, सुरक्षा जाळी बांधा, जेणेकरून कचरा पडणार नाही आणि हा कचरा काढला जाईल. आणि आमच्या हा कचरा काढल्यामुळे आणि नाले व्यवस्थित साफ झाले पाहिजे. हा जर नाला व्यवस्थित साफ झाला तर आमचं मल्हारनगर जोशीबाग बैल बाजार ह्याला दिलासा मिळेल आणि पावसाळ्यात पाणी साचणार नाही. ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे क्रिकेट खेळलोय. की तुम्ही बघू शकता मोठ्या नाल्यावरती आम्ही क्रिकेट खेळतोय, माणूस आतमध्ये जाऊ नाही शकत आहे, एवढा कचरा आहे त्यामध्ये.